पुढे पैसे आपण खर्च करतोय ब्लाउजेसवर, सो तो नीट राहणं पण इम्पॉर्टंट आहे. सो त्यासाठीच मी काहीशा टिप्स तुमच्यासाठी घेऊन आले ज्या की तुम्ही बघाव्यात आणि त्याच फॉलो करून तुम्ही तुमचे ब्लाउजेस चांगले ठेवा. हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? आणि आजचा व्हिडिओ माझा होणार आहे प्रॉपर मराठीतनं, कारण जे पण आधीपासून मला लोक जे पण फॉलो करतात त्यांना माहिती आहे की माझे हिंदीमधनं व्हिडिओ असतात, पण आज मी स्पेशली आज मराठीतनं बोलणार आहे. मला खूप असं मनापासून वाटलं की आज मी मराठीतनं बोलावं आणि हा व्हिडिओ मराठी असावा माझा. सो आज हा व्हिडिओ प्रॉपर मराठी असणार आहे. व्हिडिओ असा आहे की आपण खूप सारे पैसे घालून आरीवर्क ब्लाउजेस शिवतो आणि त्याच्यामध्ये असं होतं की आपण खूप वर्क बिग करतो, पण आपल्याला असं सांगितलं जात नाही. सो माझ्यासोबत असं झालं की 2021 मध्ये मी आरी वर्क करून घेतला होता ब्लाउज, तेव्हा पण खूप जास्त ट्रेंडिंगला होता. सो मी आय थिंक 3000 रुपयाचा तो ब्लाउज शिवला होता, जो की मी तुम्हाला दाखवते. आणि तो ब्लाउज लिटरली सजेशन त्यांनी दिलं नाही. सो मी ते तसं नॉर्मल साडीमध्ये ठेवलं होतं आणि त्याची जी डिझाईन आहे, जो वर्क आहे, तो पूर्ण ब्लॅक पडत गेला, त्याच्या स्टोनचा पूर्ण कलर गेला आणि मग ते आता खूप असं जुनं सारखं वाटतं. साडी खूप छान आहे, मी ती पण तुम्हाला दाखवते. पण ब्लाऊज मी एकदाच तो घातला असेल साडी ही, बट आता तर मी घालायला काढलं तर बघितलं तर त्याचा स्टोन पूर्ण कलर गेलाय, सगळं असं कसं तरी झालंय. सो मला असं वाटलं की त्या टिप्स ज्या मला नाही मिळाल्या त्या मी तुमच्यासोबत शेअर करते, म्हणजे तुमचे जे एक्सपेन्सिव्ह ब्लाउजेस आहे ते तुम्ही सेफ ठेवू शकता आणि खूप छान तुमचे राहू शकतात. कारण आता तुम्ही बघितलं तर आरीवर्क जसे आपण डिझाईन सांगत तसे 5000 10,000 पण आहे आणि ब्रायडल तर 5000च्या पुढचेच आहेत. सो हे खूप एक्सपेन्सिव्ह आहे की तुम्ही त्याची केअर पण घेतली पाहिजे. जर तुम्ही एवढे त्याला पैसे लावताय तर ते तुम्हाला ऍटलीस्ट 4-5 वेळा तरी घालता आली पाहिजे, वेअर करता आली पाहिजे. त्यामुळे मी तुमच्यासोबत या टिप्स छोट्या मोठ्या शेअर करते, ज्याने तुमचे आरीवर्कचे ब्लाउज चांगले राहणार आहेत. सो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, ज्याने तुम्हाला हेल्पच मिळणार आहे. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ मराठीतनं आवडत असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी पुढचे व्हिडिओ तुमच्यासाठी मराठीतनं घेऊन येण्याचा खूप जास्त प्रयत्न करेन. आणि चला स्टार्ट करूया व्हिडिओ. हा आहे तो ब्लाऊज. मला माहित नाही तुम्हाला नीट दिसते की नाही, सो मी तुम्हाला डिटेलमध्ये शेजारी व्हिडिओ देईन इकडे. सो असा हा ब्लाऊज होता जो तुम्ही बघू शकता, जो मी 2021 ला वगैरे शिवला होता आणि मला त्यावेळेस खूप आवडला होता. सो मी एक त्यांना इमेज दाखवली होती, त्याच्यानुसार त्यांनी मला शिवून दिला आणि इमेज नुसार परफेक्ट होता. सो असा आहे. बट तुम्ही इकडे जर नीट बघू शकलात तर इकडे बघा, हे पूर्ण ब्लॅक झालेलं आहे. की तुम्हाला हे कॅमेऱ्यात दिसतंय की नाही दिसत नीट, सो मी तुम्हाला हे नीट दाखवेल. बट हे असं पूर्ण ब्लॅक आणि ह्याचं कलर गेल्यासारखं झालंय. पूर्ण जे स्टोन होते, जे ज्यावेळेस वर्क केलं होतं त्यावेळेस ते खूप छान दिसत होतं, पण नंतर ते असं कलर गेल्यासारखं दिसायला लागलो. सो ह्याची काळजी नीट न घेतल्यामुळे असेल मे बी, पण त्यांनी मला सांगितलंच नाही की त्याची काळजी कशी घेतली जाते. सो मला माहितीच नव्हतं. मी आपले नॉर्मल जसे आपण ब्लाऊज ठेवतो साडीमध्ये तसेच त्याला ठेवलं होतं. सो ते असं झालंय पूर्ण ब्लॅक. हे ब्लाउजेस खूप एक्सपेन्सिव्ह असतात वर्क केलेले. सो मला असं वाटतं की ते असे जर हे झाले तर मग खूप टेन्शन येतं आणि खूप असं वाटतं की यार आपण इतके पैसे त्याच्यासाठी घालवलेत आणि मग हे असं सेफ ठेवू शकतो आणि कसं चांगलं ठेवू शकतो त्याच्या टिप्स मी तुम्हाला आज देणार आहे. कारण हे माझे ब्लाऊजचे असे हाल झालेले आहेत. ब्लाऊज खूप छान आहे हा, बट ह्याची जी डिझाईन आहे, जी हे वर्क केलेलं ते ब्लॅक पडत चाललंय आणि ते खराब झालंय. सो ब्लाऊज खूप छान आहे. मी ब्लाऊज बद्दल बोलतच नाहीये, खूप छान शिवलाय त्यांनी. जसा मी सांगितला होता, प्रॉपर मी इमेज दिली होती तसाच शिवलाय. त्या गोष्टीला पैसे लावता तुम्ही, आवडीने एखादी गोष्ट करताना त्यावेळेस तुम्हाला खूप असं वाटतं की ती चांगली गोष्ट राहिली पाहिजे आणि ती टिकली पाहिजे. सो हे टिकतंय. पण ह्याचं जे आरी वर्क करतो ना, सो बऱ्याचदा असं होतं की ते म्हणतात की स्टोनचा कलर वगैरे जात नाही, बट त्यांनाही माहित नसतं की शॉपमधनं असंच त्यांना सांगून दिलं जातं की कलर जात नाही, बट कलर ऍक्च्युली जातो. स्टोनचा कलर काही दिवसांनी जातो. सो आता ह्याला 2-3 वर्ष झालेत, इतकं जाणार, बट आता तर तो पूर्णच गेलाय, म्हणजे जायलाच लागला. तर ह्याच्याकडे काही ऑप्शन नाहीये. बट तुमचे ब्लाउजेस सेफ राहावे, तुमचे ब्लाउजेसला असा प्रॉब्लेम नाही यावा. ही ती साडी आहे जिचा ब्लाउजवर वर्क केलं होतं मी. आणि ही साडी मी ऍक्च्युली माझ्या मम्मीसाठी घेतली होती आणि तिला ही आवडलीच नाही साडी, माहित नाही का, पण तिला ही साडी आवडली नाही. तर चालेल. साडी खूप छान आहे. सो अशी ही साडी आहे. पण आता तुम्हाला टिप्स सांगते. सगळ्यात पहिलं आरीवर्क ब्लाऊजची काळजी कशी घ्यायची. सगळ्यात पहिलं मी सांगेन की ब्लाऊजवर परफ्यूम यूज करू नका,
कारण आपल्याला खूप सवय असते कुठे चाललो की आपण असं परफ्यूम लावतो साडीला, ब्लाउजला. सो ज्यावेळेस आपण वर्क करतो, ज्यावेळेस आपण स्टोन वगैरे वापरतो, तो त्यावेळेस ब्लाउज वरती परफ्यूम यूज नाही करायचा. कारण जेव्हा आपण परफ्यूम यूज करतो त्यावेळेस परफ्यूमचा रिफ्लेक्शन स्टोनवर होतो आणि त्याचा कलर जाऊ शकतो. सो तुम्ही हे लक्षात ठेवू शकता की ज्यावेळेस तुमचे आरीवर्कचे ब्लाउज असतात त्यावेळेस तुम्ही परफ्यूम थोडासा ब्लाउजवर मारणं अवॉइड करू शकता. सो हे फर्स्ट काळजी तुम्हाला घ्यायची आहे. दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस पण तुमचा आरीवर्क ब्लाउज येईल त्यावेळेस त्याला प्लास्टिक बॅग मध्ये ठेवायचा रॅप करून आणि थोडासा पेपर मध्ये चांगला घडी मारून आणि मग प्लास्टिक बॅग मध्ये त्याला जिकडे हवा लागणार नाही स्टोनला अशा ठिकाणी ठेवायचा. ज्यावेळेस तुम्ही तो ब्लाउज घालाल त्यावेळेस तुम्हाला त्या स्वेट पॅड्स वापरावे लागणार आहेत. कारण ज्यावेळेस आपल्याला समरमध्ये खूप जास्त घाम येतो. सो ज्यावेळेस स्वेट पॅड आपण यूज करत ना त्यावेळेस ब्लाउजेसला ना वास येतो किंवा तो ओलसर होतो आणि मग तिकडनं ते जे स्टोन आहे किंवा ती डिझाईन आहे त्याला प्रॉब्लेम होऊ शकतो तो ओलसर राहून. सो तुम्ही स्वेट पॅड यूज करू शकता ज्यावेळेस पण तुम्ही आरीवर्कचे ब्लाउज यूज करणार असाल त्यावेळेस. सो ही पण एक इम्पॉर्टंट टिप्स आहे तुमच्यासाठी की आरीवर्क ब्लाउजेस शॅम्पूनीच धुवायचे असतात. सो बऱ्याचदा काय होतं, आपण साबण लावतो किंवा निरमा वापरतो किंवा जे पण आपण ज्याने कपडे धुतो ते लावतो सो त्याला फक्त शॅम्पूनीच धुवायचं असतं. म्हणजे धुवायचंच नसतं मेन पॉईंट, शॅम्पूच्या पाण्यातनं फक्त काढायचं असतं आरीवर्क ब्लाउजला, तरच ते खूप छान राहतात. नाहीतर त्यांचं खूप स्टोनचा कलर जाणं आणि असं खूप साऱ्या गोष्टी, मग ती डिझाईन पण एकत्र होती ज्यावेळेस आपण असं धुतो त्याला. सो ती काळजी घ्यायची की त्याला फक्त शॅम्पूच्या पाण्यातनं काढायचं घेऊ शकतात, जी की खूप इम्पॉर्टंट आहे. काही लोक आरीवर्क ब्लाउजला पण खूप असं ब्रशनी वगैरे घासून धुतात. सो मग तर प्रॉब्लेम होणारच आहे डिझाईनला. बट ही काळजी तुम्ही घेऊ शकता की शॅम्पूच्या पाण्यामध्ये वॉश करायचं. पण तुम्ही आरीवर्क ब्लाउज ठेवता घडी करून किंवा असं कुठल्याही बॅगमध्ये, सो त्याला नेहमी उलट करून ठेवायचं. म्हणजे त्याची जी पण डिझाईन आहे ती आतल्या साईडला करून ठेवायची, उलटा असं करून ठेवायचा आणि मग त्याला घडी मारून एका पेपरमध्ये लपटून मग प्लास्टिकच्या बॅगमध्ये ठेवायचं. सो ही पण इम्पॉर्टंट टिप्स आहे. म्हणजे डिझाईन जी आतल्या साईडला राहते ती खराब होत नाही बेसिकली. स्टार्टिंगच 1,000 रुपये 1,500 रुपये पासून आहे स्टार्टिंग एक नॉर्मल, आणि ब्रायडल तर 5,000 प्लसच आहे रेट त्याचे. सो ह्याची काळजी आपण घेतली पाहिजे ब्लाउजेसची, कारण खूप एक्सपेन्सिव्ह आहेत. आरीवर्क मध्ये असतात एकूण 3 प्रकार आहे. टेबल आरी, दुसरं आहे सर्क्युलर आरी, तिसरं आहे ट्रॅक आरी. सो हे तुम्ही आता तुमचे जे पण वर्क करणार आहेत ते तुम्हाला सांगतीलच. तर आरी वर्क करायचं असेल तर रेशमचं जे कापड असतं ना त्याचे ब्लाउज पीसचा आरी वर्क करून घेतलं पाहिजे. इतकं छान वाटतं ते, मग ब्लाउजला पण छान वाटतं. पण ज्यावेळेस ते रेशीमचं कापड असतं ना भयानक छान दिसतं. सो जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला एखादा ब्लाउज, तुम्ही कधी आरी वर्कचे ब्लाउज घातले नाही किंवा बनवले नाही, तुम्हाला असं वाटतंय की घालायचा किंवा बनवायचा असा, सो तुम्ही रेशमचं कापड यूज करू शकता ज्याचा ब्लाउज तुम्ही भयानक छान होणार आहे आणि त्याच्यावर आरी वर्क खूप सुंदर दिसतं. सो तुम्ही हे ट्राय करू शकता. आता लवकरच मी पण ट्राय करणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आरी वर्क ब्लाउज खूप काळजीपूर्वक ठेवायचे असतात. जसं ठेवणार त्याला तसंच ते राहणार. तर शेवटपर्यंत बघत असाल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. मी खूप आभारी आहे तुमची, तुम्ही माझा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला, बऱ्याचदा लोक विसरतात. पर्यंत काळजी घ्या तुमची आणि तुमच्या जवळच्या लोकांची. बाय बाय.